करून 25 धावा बनल्यात, एक गडी बाद. मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं हे क्रिकेटमध्ये तेवढंसं महत्त्वाचं राहत नाही, ते महत्त्वाचं राहतं. मात्र त्यानंतरचा चेंडू लॉफ केलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातातून निघून जातोय. शर्तीचे प्रयत्न केले, प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते 4 धावांची हमी, चौकार. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न केले. जसं आपण मगाशी चर्चेत घेतलं होतं की आयडल आणि आयकॉन कसे असावेत. आपण अनेक तारे सितारे बघतो. आपण कृष्णा सातपुतेला बघितलं, आपण ओंकार देसाईला बघितलं, आपण अनेक खेळाडू बघितलं, आपण बबलू पाटीलला बघतो, आपण पप्पू तोडकरला बघतो. परंतु हे खेळाडू कसे घडले तर त्यामागे त्यांची मेहनत आहे. आपण अलीकडे बघितलं का यंगस्टर असेल, केतन म्हात्रे असेल, करण अंबाला सारखा खेळाडू आपण बघितलाय. त्या खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतली आहे, सराव केलेत, स्वतःवर मेहनत घेतली, फिटनेसवर मेहनत घेतली आणि त्यामुळे हे खेळाडू सातत्याने चर्चेत राहिलेत. येणाऱ्या कालावधीमध्ये या स्पर्धेतून शिरसाट स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 मधून अनेक खेळाडू आम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील. मला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये अगदी अर्धशतकाला गवसणी घालतोय की काय असं वाटलं होतं. आज 2 ऋषी होते, त्या दोन्ही ऋषींनी आपल्या टीमला खुशी दिली. सकाळच्या सत्रामध्ये आपण ऋषी बघितला, त्याने अर्धशतक ठोकलं, विकेट हॅट्रिक घेतली. दुसऱ्या बाजूने ऋषी चौरे आला, त्याने आज चांगली बॅटिंग केली. म्हणजेच काय आजचा दिवस ऋषीसाठी भरपूर महत्त्वाचा राहिला. पिकअप शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, किती वाढवा गती, मला वाटत नाही भीती, निर्भीडपणे ठोकलाय, शानदार षटकार. लाईनला पीक केलं, डोळ्यांची पापणी लवते न लपते तोपर्यंत बॉटम हँडचा वापर करत असताना हाय बॅकलिफ होता. आपण बघितलं असेल की ज्यावेळेला तो फटका खेळा, बॅकलिफला खाली आणण्याचा प्रयत्न नव्हता, हाय बॅकलिफ खेळा. फक्त हँड अँड आय कोऑर्डिनेशन जे होतं ते अगदी अचूक होतं. बॉलला जवळ येऊ दिलं, लाईनला पिक केलं आणि त्यानंतर